विठो माऊलीची पुण्याई माळ तुळशीची गळ्याला ती सांगायला तात्पर्य काय की तुमच्या शरीरातली ताकद निघून गेल्यानंतर हातात अवस्था निघून गेल्यानंतर परमार्थात घेऊन भगवंत भेटेल मोक्ष भेटेल यासाठी देवा देवा म्हणण्यापेक्षा जोपर्यंत हातामध्ये ताकद आहे, जोपर्यंत मनगटात ताकद आहे, जोपर्यंत बुद्धीमध्ये विवेक आहे, तोपर्यंत भगवंताची सेवा करा, आयुष्याची सेवा करा, भगवंतासाठी वेळ काढा, भगवंतासाठी वेळ काढा. एका हातातून सर्व निघून गेल्यानंतर काय सांगतो तुम्हाला जानो सारी बिघडून गेली पोर जित्यापणी हे मरणामचं आम्ही डोळ्यांनी पाहिले रे, आम्ही डोळ्यांनी पाहिले रे. आणि काय काय केले भल्या माणसा देवाला सारे कळते रे, काय काय केले भल्या माणसा देवाला सारे कळते रे. तुमच्या मनासारखं आले की सगळे खुश होत आहे. अवघे तुझेच दान रे ईश्वरा, खेळ रोज नवा गुण मानून घे रंग पूजा. धुंद झाला तुझा दरबार, स्वतःला भूक असताना इतरांसाठी घास राखून ठेवणे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. हे कुठेतरी आपण आज विसरत चाललोय. आज आपण कुठेतरी जपलं पाहिजे. आणि एनएसएस हे ह्या दृष्टिकोनातून काम करत असतं आणि विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत असतं. एनएसएस कॉलेज असते त्या प्रत्येक ठिकाणी इंजिनिअरिंगच्या महाविद्यालयामध्ये सुद्धा एनएसएस कॅम्प मोठ्या प्रमाणात राबवले जाते. तुम्ही आज कंपेअर आपल्या पंढरपूरमध्ये बघितलं तर शेळवे असेल, केबीपी कॉलेज असेल, या ठिकाणचे मोठमोठे कॅम्प होतात. पण आपलं सौभाग्य की आपला हा दुसऱ्या भगवंताकडे कसलं जायचं किंवा कोणाला काय म्हणायचं, आपण कायम सर्व आपल्या आईवडिलांना उलट बोलतो, त्यांचा आदर तर कधीच करत नाही. पण बाकीच्यांचा मात्र रिस्पेक्टली सगळं आपण करतो, रिस्पेक्टली त्यांचा आदर भाव व्यक्त करतो. पण कधीतरी आपल्या आईवडिलांच्या चरणावरती माता टेकवा. आयुष्यामध्ये कधी कोणाकडे तुम्हाला मातावर टेकवायची गरज येणार. म्हणून तीर्थ पायासी आई सारी ग तुझ्या, तीर्थ पायासी आई सारी ग तुझ्या, का करू पंढरी का